नमस्कार. आज आपण आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट आणि कमी तेलकट अशी सात्विक थाळी बनवूया. उपवासाची थाळी बनवूया. यासाठी मी 1 वाटी वरीचे तांदूळ घेतले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला तुपामध्ये असे छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटे छान असे भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर याचा थोडासा रंग बदली होतो. असे भाजून घेतल्यामुळे काय होतं, आपला भात असतो, हा वरीचा तांदळाचा भात आहे, तो एकदम असा सुट्टा-सुट्टा तयार होतो, मोकळा तयार होतो. अजिबात चिकट होत नाही. असं तर 2 ते 3 मिनिट भाजल्यानंतर याचा रंग बदली होतो. हे असे पांढरे शुभ्र असे दिसायला लागतात. आता हे आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच तुपामध्ये मी 2 वाटी पाणी घेतलं आहे. 2 ते 2.5 वाटी पाणी लागेल एवढं पाणी घ्यायचं. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचे. तर उकळी यायला लागली की यामध्ये आपण धुवून ठेवलेले वरीचे तांदूळ घालून घ्यायचे आणि आपण नेहमीप्रमाणे जसा भात शिजवतो साधा आपलं तांदळाचा, त्याप्रमाणेच हे आपल्याला शिजवून घ्यायचे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्येही 1 वाटी तांदूळ असेल वरीचे तर आपण 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि 2 शिट्ट्यामध्ये हा पटकन कुकरला होऊन जातो. अगदी मोकळा फडफडीत होतो. आता आपण थोडं चेक करायचं. ह्यामध्ये थोडंसं अजून आपल्याला पाणी लागेल. कच्चा वाटतो आहे थोडा भात. त्यामध्ये थोडंसं मी अर्धापेक्षा पाऊण ग्लास पाणी घालते आणि आपण झाकून ठेवून द्यायचं बारीक गॅस करून. 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला भात व्यवस्थित छान तयार होतो. आता आपण आमटी बनवून घ्यायची. आमटीसाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं आहे गाईचं. तुम्ही हवं असेल तर शेंगदाण्याचं तेलही घेऊ शकता. ते मी 1 चमचा तुपामध्ये अर्धा चमचे जिरे घालते फोडणीला. जिरे ऑप्शनल आहे. तुम्ही खात असेल तर घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल. तर जिरे व्यवस्थित छान फुलले की यामध्ये मी 5 ते 6 मिरच्यांचा ठेचा घातला आहे. हे मिरच्या मी मिक्सरला फिरवून घेतल्या आहेत आणि ते असं ठेचा घातला आहे. इथे मी 1 बटाटा आहे तो उकडलेला, त्याला मी कुस्करून थोडंसं हाताने तोही फोडणीमध्ये घातला आहे. तुम्हाला जर कच्चा बटाटा घालायचा असेल तर त्याच्या पातळ-पातळ फोडी करून, साल काढून फोडी करून असं तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये बटाटा छान असा परतून घ्यायचा आणि आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. मी इथे 2 ग्लास पाणी घातलं आहे. आमटी थोडी आपल्याला जास्तच लागते या भातासाठी. थोडीशी पातळ असेल तर छान लागते. आता इथे भातही आपला छान असा मोकळा फडफडीत झालेला आहे, पांढरा शुभ्र झाला आहे. आता आपला भात तयार झाला आहे. आता एका बाजूला आपली आमटीला उकळी आली आहे. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि पाऊण वाटी ओलं खोबरं आहे वेळेवर किसलेलं, ते घालते. खोबरं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातले तरी आमटी खूप छान लागते. इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. शेंगदाणे भाजून त्याची बारीक पावडर बनवली आहे मिक्सरवर. आता तुम्हाला जेवढ्याप्रमाणे घट्ट पातळ हवं आहे तेवढं तुम्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे घाला आणि 5 ते 6 मिनिटे आमटीला उकळून घ्यायचं. आता इथे मी एक असे साबुदाण्याचे पापड शेंगदाण्याच्या तेलामध्ये फ्राय करून घेते आणि बटाट्याचे चिप्सही थोडे फ्राय करून घ्यायचे. तर याच तेलामध्ये साबुदाण्याचे वडे फ्राय करून घेते मी. साबुदाणे वड्यांची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, म्हणून मी पुन्हा दाखवली नाहीये. अशा प्रकारे आपली झटपट आणि उपवासाची थाली तयार होते. तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तिथे मी ताट वाढते, त्या
मध्ये मी भात घेतला आहे एका प्लेटमध्ये वरीच्या तांदळाचा आणि आमटी घालून घ्यायची. फ्रूट्स तुम्ही जे आणले असतील ते एखादे फळ वगैरे किंवा मिक्स फ्रूटही ठेवू शकता. पापड फ्राय केलेला आहे साबुदाण्याचा, तो घालून घ्यायचा. साबुदाण्याचे वडे आणि मी ते साबुदाण्याचा चिवडा आणला आहे तोही घालून घेते प्लेटमध्ये.